पुढची बातमी बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रभाग समित्यांवरती बोलवण आहे। उद्धव ठाकरेंनी स्वीकृत नगरसेवक न दिल्यानं राज ठाकरे नाराज होते। मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदारांनी अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे। निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि आता ह्याच्या पुढचं कामकाज सुद्धा दोन्ही पक्षांनी एकत्रितच करावं अशी दोन्ही पक्षांची इच्छा होती। आणि उद्यापासूनच्या ज्या प्रभाग समितीच्या निवडणुका आहेत, या प्रभाग समित्यांचं जर आपण समीकरण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, मनसे असेल किंवा इतर विरोधी पक्ष असतील, हे सगळे पक्ष जर एकत्र राहिले तर अनेक प्रभाग समित्या या आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही तिकडे चांगलं काम करू शकू। आणि म्हणून त्या अनुषंगाने एक अतिशय सकारात्मक चांगली चर्चा झालेली आहे। वाद असं नाही, लक्षात ठेवा, आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या, दोन पक्ष एकत्र आल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली, एकत्र येऊन त्यांनी मतदान केलं, या सगळ्या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे। पण वाटाघाटी करत असताना एका टेबलवर बसल्यावर मतमतांतर तर होणार ना। मतमतांतर झाले म्हणजे वाद झाला असं होत नाही। त्या मतमतांतरावर शेवटी शिक्कामोर्तब दोन्ही पक्षाचे प्रमुख करतात आणि दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी तो शिक्कामोर्तब आज केलेला आहे। पुढची बातमी बाबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची शिष्टाई पळाला आलेली आहे। कारण प्रभाग समित्यांच्या निवडणुका एकत्रित लढणार आहेत। ठाकरे बंधू एकत्रित निवडणुका लढवणार आहेत। मनसेनं तटस्थतेची भूमिका बदललेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची शिष्टाई आता फळाला आलेली आहे। आपण पाहतोय की स्वीकृत नगरसेवक पदाच्या बदल्यामध्ये मनसेची प्रभाग समिती अध्यक्षपदाची मागणी होती। दादरच्या जी नॉर्थच्या सेना मनसेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या भागामध्ये मनसेचा प्रभाग समिती अध्यक्ष होता।